पन्हाळा तालुक्यातील वाघवे ते पिंपळे दरम्यानच्या रस्त्याची अवस्था सध्या प्रवासी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतेय। एडीबी योजनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता आणि गटारी नागरिकांच्या त्रासाचं कारण बनतायत। या गटारीतून वाहून जाणारं पाणी रस्त्यावर आल्यानं दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातूनच नागरिक आणि वाहनधारकांना मार्ग काढावा लागतोय। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। पन्हाळा तालुक्यातील वाघवे ते पिंपळे मार्गावर सध्या दुर्गंधीयुक्त गटारीचं पाणी थेट रस्त्यावरून वाहताना दिसतंय। त्यामुळे पादचारी, दुचाकी स्वार आणि वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। मैला मिश्रित पाण्यातून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय। एडीबी योजनेतून या रस्त्यासह गटारीच्या कामावर मोठा निधी खर्च करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात त्या गटारीतून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होत नसल्यानं त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत। पावसाळा सुरू असताना तुंबलेल्या गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष झालंय आणि रस्त्याशेजारील अपूर्ण कामं तशीच ठेवल्याचा आरोप नागरिक करतायत। कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना सांडपाण्यातून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे कामाच्या दर्जावर आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। जोरदार पावसाआधी गटारी स्वच्छ कराव्यात, पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी आणि अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच पिंपळे ग्रामपंचायतीनं त्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी होतीये।